नमस्कार. कथाघेराचे दुसरे पुष्प आपल्या समोर सादर करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. 12 मार्च म्हणजे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती. भारताचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री अशा धकाधकीच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना सुद्धा आदरणीय साहेबांनी आपल्या मनामध्ये एक हळवा कोपरा जपला होता. तो कोपरा, त्या कोपऱ्याचे अंतरंग आपल्या समोर व्यक्त करण्यासाठी आदरणीय साहेबांनी सौभाग्यवती वेणुताईंना लिहिलेल्या काही निवडक पत्राचे अभिवाचन आम्ही आपल्या समोर आज करणार आहोत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे पत्रकारिता महाविद्यालय आणि स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स सादर करीत आहोत कथाघेरा. 1946च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यशवंतरावांना कराड तालुक्याची उमेदवारी मिळाली होती. मतदारांनी त्यांना भरघोस पाठिंबा देऊन भरभरून मतं दिली आणि त्यांना निवडून आणलं. आमदार म्हणून ते मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री बॅरिस्टर बाळासाहेब खेर यांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही, तर पार्लमेंटरी सेक्रेटरीपद त्यांना दिलं. मुंबईत वास्तव्य झालं, परंतु मर्यादित उत्पन्न, आर्थिक चणचण यामुळं सगळ्या कुटुंबियांचं पोषण करणं त्यांना मुंबईत केवळ अशक्य वाटलं. त्यामुळं त्यांनी संपूर्ण कुटुंब कबिला कराडमध्येच ठेवण्याचं निश्चित केलं. थोरले बंधू राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यानं ते तुरुंगामध्ये होते. तिथल्या छळामुळं शरीर प्रकृतीवर अनिष्ट परिणाम झाला. 1945 मध्ये कारावासातून त्यांची मुक्तता झाली. ते मुक्त होऊन परतले, पण क्षयरोगानं त्यांना पछाडलं. या काळात क्षयरोगावरती रामबाण औषधं नव्हती. मिरजेच्या दवाखान्यात उपचार झाले, पण शेवटी क्षयरोगानं त्यांचा बळी घेतलाच. सौ वेणुताईंना त्यांची शुश्रूषा करावी लागली. त्या संसर्गानं सौ वेणुताई सुद्धा क्षयरोगानं ग्रस्त बनल्या. मिरजेत त्यांच्यावरही उपचार झाले. एका अमेरिकन डॉक्टरनं उपचार केल्यानं त्या बचावल्या, परंतु दोन्ही फुफ्फुसं मात्र निकामी झाली. संतती होण्याची आता शक्यता नाही असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला. 1945 मध्ये त्यांना कन्यारत्न झालं होतं, पण 10 दिवसातच ती छोटी मुलगी देवाघरी गेली. यशवंतराव 42च्या चळवळीत भूमिगत असताना त्यांचा ठाव ठिकाणा समजावा यासाठी पोलिसांनी वेणुताईंना अटक करून 2 महिने तुरुंगात डांबलं होतं. त्याचा परिणाम प्रकृतीवर झालेलाच होता. त्यानंतरची प्रसूती आणि थोरल्या दिराची शुश्रूषा यामुळं क्षयरोगानं त्यांचं शरीर पोखरलं. कुटुंब पोषण आणि औषधांसाठी करावा लागणारा खर्च यामुळं यशवंतरावांची आर्थिक ओढाताण सुरू होती. त्याचं दर्शन 1946 ते 1952 या काळात त्यांनी वेणुबाईंना लिहिलेल्या पत्रातून घडतं. कधी एक वेळ जेवण, कधी मित्राच्या डब्यातला अर्धा भाग खाणं, कधी मित्राकडे जेवणासाठी जाणं, अशा अवस्थेत त्यांनी आमदार आणि पार्लमेंटरी सेक्रेटरी असतानाचे दिवस काढले. श्री नानासाहेब कुंटे त्यावेळी सभापती होते. त्यांना कुणाकडून तरी या आमदाराची हालाखी आणि एकूण स्थिती माहिती झाली असावी. त्यांनी एक दिवस यशवंतरावांना घरी बोलावलं आणि भोजनासाठी माझ्याकडेच आलं पाहिजे असं सांगितलं. या संबंधी यशवंतरावांनी पत्रात उल्लेख केलाय तो असा: मुंबई, दिनांक 26/7/1949. प्रिय सौ वेणुबाईस, येथील बाकी सर्व ठीक आहे. मी सध्या सकाळ संध्याकाळ नाना कुंटे यांच्याकडे जेवण करतो. त्यांनी फारच आग्रह केला म्हणून जातो आहे. मनातून मात्र अस्वस्थ आहे. नात्यातली इथली मंडळी भेटून जेवायला बोलवतात. बहुधा तू त्यांना लिहिलं असावंस, परंतु या लोकांना मी साफ नकार दिला. या आठवड्यात तुमची पैशाची ओढाताण झाली असेल. गौरीहरकडे कोणाला तरी पाठवून 100 रुपये आणावेत. काय करीत आहात ते कळवा. यशवंतराव. हे झालं एक पत्र. वेणुताई मिरज या ठिकाणी औषधोपचार घेत होत्या. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. तरी पण आर्थिक टंचाई आणि सेक्रेटरीपद असल्यानं कामाची वाढलेली जबाबदारी यामुळं पती पत्नीची पत्ररूपानं भेट व्हायची. हे सगळं उभयपक्षी मानसिक ताण निर्माण करणार होतं. जीव घेण्या आजारात पतीचं सान्निध्य असावं अशी वेणुबाईंची स्वाभाविक इच्छा असली तरी अशी सोबत ठेवणं यशवंतरावांना शक्य होत नव्हतं. परिणामी वेणुबाईंची चिडचिड सुरू झाली. हट्टीपणा वाढला. अशा असहाय्य आणि असह्य स्थितीत
मन मोकळं करायला अन्य कोणी यशवंतरावांच्या आसपास नव्हतं. यशवंतरावांची ही मानसिक स्थिती एका पत्रात त्यांनी नमूद केली आहे. 1949च्या एका पत्रात ते लिहितात, मुंबई 27/7/1949. दररोज पत्र लिहिण्याचा विचार करतो, पण पत्र सुरू करण्याचं धैर्य होत नाही. पत्रात काय लिहावं हेच मुळी सुचत नाही. तू खूपच रागावली असशील, पण माझा स्वभाव हा आता निदान तुला तरी नवीन नाही. तुझी प्रकृती बरी आहे असं पत्रात कुणाकुणाच्या वाचून तेवढाच आनंद होतो. तू माझ्यासाठी एक गोष्ट शिकावीस की ज्यावेळी तुझ्यापासून परगावी जायला निघतो त्यावेळी अकारण हट्टीपणा किंवा नाराज होईन असं काही करू नकोस. मला त्यामुळं मानसिक त्रास होतो. माझ्यावरचा ताबा सुटतो. या चिडखोरीची मलाच हल्ली भीती वाटू लागली आहे. या चिडखोर स्वभावामुळं मीच माझ्या जीवाचं काही बरं वाईट करीन की काय इतकी हल्ली मला धास्ती वाटू लागली आहे. माझ्या इतकाच तूही हट्टीपणा करतेस, त्यामुळं ज्याच्याबद्दल नंतर पश्चाताप होतो अशा गोष्टी घडतात. हे सर्व लिहिलं तेव्हा मला आता थोडंसं बरं वाटलं. मी तारीख 4 किंवा 5ला मिरजेस येत आहे. संध्याकाळी तिथंच राहणार आहे. या महिन्यात तुमच्याकडील खर्चाचे पैसे संपले असतील याची मला कल्पना आहे. त्या संबंधात काहीतरी व्यवस्था करण्याचे नादात आहेच. पैशाचे काम फार सावकाश होते. गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे होत नाहीत. त्यामुळं थोडा त्रास होतो, पण हे चालायचंच. यशवंतराव. 1 नोव्हेंबर 1956 रोजी यशवंतरावांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. यशवंतराव द्विभाषिकाच्या चक्रव्यूहात शिरले होते. या नव्या पुनर्रचनेत राज्याचं स्वरूप संमिश्र निर्माण झालं. क्षेत्रफळाच्या बाबतीत हे राज्य भारतीय संघराज्यातील पहिलं आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरं बनलं. क्षेत्रफळ 1,90,00,000 चौरस मैलापेक्षा अधिक आकाराचं झालं. या प्रचंड राज्याचा राज्यकारभार परिणामकारक आणि सुलभरित्या व्हावा यासाठी त्यांना अखंड धावाधाव करावी लागली. मनस्थितीवर आणि कौटुंबिक वातावरणावर ताण पडावा अशी ही स्थिती होती. 1958 मध्ये दिल्लीहून पत्नीला लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपली मनस्थिती नमूद केली. ते लिहितात, प्रिय सौ वेणुबाई, सकाळी घरून निघताना कष्टी अंतःकरणाने बाहेर पडलो. तुझ्या निराश उद्गारांनी आणि खिन्न चेहऱ्याने सबंध प्रवासच अस्वस्थ चित्ताने झाला. मीटिंग कशी तरी आटोपून परत आल्यावर आता लिहित आहे. गेले काही महिने, विशेषतः काही आठवडे, जसे काही एखादे वादळ निर्माण व्हावे असे आयुष्यात निर्माण झाले आहे. मी पुष्कळ विचार केला व करीत आहे की असे का व्हावे. गेल्या 16 वर्षांचा चित्रपट डोळ्यापुढून गेला. अनेक संकटे आपण एकत्र भोगली. हृदय करपून जावीत अशा आपत्ती आल्या. 11 वर्षापूर्वी तीर्थरूप गणपतरावांच्या मृत्यूच्या वेळी तर मी आता मोडून जाईन अशी मलाच भीती वाटत होती. त्या सर्व यातनांना तुझ्या संगतीमुळे मी कसे तरी तोंड देऊ शकलो. त्यानंतरच्या तुझ्या आजारपणामुळे पुन्हा वैराण वाळवंटात शिरतो की काय असा धाक निर्माण झाला. पण तू स्वतः धैर्याने त्यालाही तोंड दिलेस आणि माझी हिंमत वाढविलीस. पुन्हा नव्या आशेने पुढे जाऊ लागलो. 1952 ते 1955च्या कठीण राजकीय काळातही तू माझी खरी सोबतीण म्हणून साथ केलीस. कितीतरी कठीण काळात माझ्या सल्लागाराचे व जीवाभावाच्या मित्राचे कार्य केलेस. तुझी साथ नसेल तर मी काही करू शकेन अशी माझी मनस्थिती नाही. तुझ्या निरागस सोबतीशिवाय मी निरर्थ व्यक्ती ठरण्याचा संभव आहे. माझ्या वाढत्या जबाबदारीबरोबर तुझी वाढती साथ नसेल तर माझे आयुष्य अर्थशून्य गोष्ट बनेल असा धाक माझ्या मनात निर्माण झाला आहे. हातातील कामाकडे पुरे लक्ष लागत नाही. त्यामुळे मी माझ्या जबाबदारीच्या कामात एखादी गंभीर चूक करेन की काय अशी भीती वाटू लागली आहे. येत्या वर्ष 6 महिन्यांचा काळ राजकीय परिस्थितीमुळे अत्यंत आणीबाणीचा व कसोटीचा ठरणार आहे असे निश्चित वाटू लागले आहे.
मानसिक एकाकीपणाचा मला कंटाळा आला आहे. कुठेतरी दूर जाण्याचे विचार मनात डोकावतात. पण ही सर्व आपत्ती आहे, यातून बचावले पाहिजे असाही विचार मनात येतो. ज्यामुळे दुःख होईल ते सर्व टाळण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्यात मी यशस्वी होईन असा विश्वासही वाटतो. अधिक काय लिहू? 18 तारखेपर्यंत लांबलचक दौरा आहे. कसा पुरा होणार कोण जाणे. 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा मुंबईला आले होते, तेव्हा त्या जाहीर कार्यक्रमात आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांना शब्द दिला होता. हिमालयाने जर साथ दिली तर हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाईल. 20 नोव्हेंबर 1962ला हिमालयाने साथ दिली आणि मुंबई आणि महाराष्ट्र सोडून सह्याद्रीला म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांना दिल्लीला जावे लागले. या भावनेचं, या प्रवासाचं वर्णन साहेब आपल्या एका पत्रात अशा प्रकारे करतात. 21 नोव्हेंबर 1962. प्रिय सौभाग्यवती वेणुताईस, काल संध्याकाळी विमान निघाल्यानंतर मुंबई सोडणे म्हणजे काय, याचा खरा अर्थ काय तो ध्यानात आला. अनेक वेळा यापूर्वी मी मुंबई सोडून दिल्लीला आलो गेलो होतो, पण आता मी मुंबई सोडून जात आहे या भावनेने अगदी खिन्न झालो. मी विमानात चढण्यापूर्वी तू जेव्हा नमस्कार केलास, तेव्हा एक क्षण जरी मी तिथे अधिक थांबलो असतो तर खसखसून रडू कोसळले असते मला. आज सकाळी शपथविधी झाला. पंडितजी फार प्रेमाने वागले. पार्लमेंटमध्ये स्वतः घेऊन जाऊन माझ्या जागेवर बसविले. पार्लमेंटनेही मोठ्या उत्साहाने माझे स्वागत केले. लोकांच्या अपेक्षा फार, पण कठीण काम आणि कठीण वेळ या सर्व गोष्टींमुळे माझ्या मनावर 1955-56चे ओझे आहे. ईश्वर जसा मार्ग दाखवील तसे गेले पाहिजे. सह्याद्रीमध्ये परत न जाण्याचा तुझा निकाल मला फार आवडला. तिथली सर्व व्यवस्था झाल्यानंतर 8-10 दिवसात तू आलीस तर फार फार बरे होईल. हे मी व्यवहार म्हणून लिहित नाही. या कठीण दिवसात तुझी सोबत म्हणजे माझी शक्ती आहे. घर पाहिले आहे, छोटेखानी आहे पण सुरेख आहे. मोरारजीभाई घरच्यासारखे वागतात. आज शपथविधीला जाण्यापूर्वी गजराबाईंच्याकडून ओवाळण्याची व्यवस्था केली. मला बरे वाटले. हळूहळू कामात प्रवेश करतो आहे. 2-3 महिन्यात कामावर पकड बसेल, मग काहीसा निर्धास्त होईल. पण तोपर्यंत इकडे तिकडे प्रवास करू नये असे वाटते. बाकी तू आल्यावर सर्व ठरवू. तीर्थरूप आईस, नमस्कार. यशवंतराव. नोव्हेंबर 1962 ते नोव्हेंबर 1966 या काळामध्ये आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब देशाचे संरक्षण मंत्री होते. त्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये केलेल्या दौऱ्याच्या प्रवासाचं वर्णन ते वेणुबाईंना पत्राद्वारे कळवत असत. देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असताना जोरहाट या ठिकाणी गेलेले असताना तिथलं वर्णन त्यांनी पत्राद्वारे केलेलं आहे. ते असं: प्रिय सौ वेणुबाईस, आता रात्रीचे 10 वाजले आहेत. संबंध दिवसाचे कार्यक्रम संपवून थोड्याच वेळापूर्वी मोकळा झालो. उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा प्रवास सुरू होईल. जोरहाट हा आसामच्या पूर्वेकडील जिल्हा. हे या जिल्ह्याचं प्रमुख स्थान 55-60 हजार वस्तीचं गाव आहे. ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किनाऱ्यावर पसरलेला हा जिल्हा नागाभूमीचा शेजारी आहे. या ठिकाणी आपलं वैमानिक दलाचं एक केंद्र आहे. त्या केंद्रात मी 3-4 तास काढले. संध्याकाळी नागरिकांची एक जाहीर सभा झाली. त्या सभेत शहर नगरपालिकेनं मानपत्र देऊन सन्मानही केला. कशासाठी कोण जाणे.
मंत्र्यांना अजूनही मानपत्र देणारे लोक पाहिले की मला तरी हसायला येते, पण गंभीर मुद्रा करून ते स्वीकारावं लागतं. तसं ते मी स्वीकारलंही. सकाळी 1.5 तासाच्या प्रवासानंतर प्रथम अलाहाबादला उतरलो. या प्रसिद्ध शहराच्या भूमिस्तर प्रथमच स्पर्श केला. सर्व वेळ विमानतळावर काढून तेथूनच पुढचा 3 तासांचा प्रवास करून इथं आलो. अलाहाबाद शहराचं दर्शन आकाशातूनच घेतलं. पुन्हा केव्हा तरी शहर पाहण्यासाठी आलंच पाहिजे. अलाहाबादच्या विमानतळावर एक फार छानदार कार्यक्रम झाला. इथं शहरवासियांची एक यात्राच भरली होती म्हणा ना. शाळा कॉलेजातले विद्यार्थी विद्यार्थिनी यांची तर झुंबडच उडाली होती. अलाहाबाद ते जोरहाट हा प्रवास मात्र फारच सुरेख झाला. आम्ही 17,000 फूट उंचीवर चाललो होतो. आकाश अगदी स्वच्छ होतं. ऐन दुपारची 12:15ची वेळ. सूर्यप्रकाशानं आसमान एकदम उजळून गेलं होतं. त्यावेळी उत्तरेकडे हिमालयाच्या हिमाच्छादित शिखरांची एक रांगच रांग उभी होती. जगप्रसिद्ध सर्व उंच शिखरे कवायतीसाठी जणू काय एका ओळीत शिस्तीत उभी आहेत असे विचार माझ्या मनात येऊन गेले. विशेषतः धवलगिरी, माउंट एव्हरेस्ट अर्थात गौरी शंकर आणि कांचनगंगा यांचे स्पष्ट दर्शन झाले. विशेष म्हणजे या सर्वांचे एक समयावत छेदे एका नजरेत एकदम दर्शन. माझं मन तर फुलून गेलं. हे सर्व चित्र जवळजवळ अर्धा तास एकसारखं डोळ्यांपुढे होतं. हा आनंद मिळवतो म्हटलं तरी पुन्हा मिळेलच असं सांगता येणार नाही. आमचे विमान चालले होते तेथून सुमारे 100-125 मैलांवर ही सर्व शिखरांची रांग होती, पण 10-20 मैलांवर असावी इतकी ती जवळ वाटत होती. दुरून रम्य दिसणारे हे दृश्य जवळ गेल्यानंतर किती कठोर होते याचे अनुभव तिथं प्रत्यक्ष गेलेल्यांनी जाहीर केलेलंच आहे. ही गोष्ट ही मनात आल्या वाचून राहिली नाही. या गावात सूर्य 4:15 वाजताच मावळतो. थंडी बेताचीच वाटली. तुझा यशवंतराव. वेगवेगळ्या शासकीय दौऱ्यांवरती आंतरराष्ट्रीय प्रवास केल्यानंतर त्या प्रवासाचं वर्णन आपली पत्नी वेणुताई यांना यशवंतराव चव्हाण पत्राद्वारे करत असत. असाच एक प्रवास त्यांनी केला होता निकोसिया, सायप्रसला 16 सप्टेंबर 1970 रोजी. त्या पत्रात ते लिहितात, आता निकोसियामध्ये 5:45 वाजलेत, म्हणजे मुंबईचे 16 तारखेचे 9:15 वाजले असतील. काल दुपारी बेरूतमध्ये पोचलो. 5 तास तेथील एका हॉटेलमध्ये काढले. समुद्र किनाऱ्यावर असलेले एक आधुनिक थाटाचे राजधानीचे शहर आहे लेबनान. येथील राजभाषा अरबी आहे. किनाऱ्यालगतची घरे सोडली तर सर्व वेगवेगळ्या टेकड्यांवर वसलेले आहे. मी या शहरातून 1 तासभर मोटारीतून भटकून आलो. मलबार हिरच्या बाजूला हिंडताना जसे दिसते वा भासते तसाच काहीसा अनुभव येतो. उन्हाळी हवा मुंबईसारखी आहे, परंतु या हवेत या छोटेखानी देशातील श्रीमंत लोक आणि इतर धनिक देशातील धनवान प्रवासी इथे चैनीसाठी येतात. विमाने पळविण्याच्या नव्या तंत्राने वातावरण बरेच अस्वस्थ दिसले. प्रवाशांच्या आवश्यक त्या झडत्या घेताना दिसले. अर्थातच आम्हाला या दिव्यातून जावे लागले नाही, हे वेगळे. बेरूत ते निकोसिया या प्रवासात मात्र आमच्या छोट्या बॅग्सही आमच्याजवळ ठेवू दिल्या नाहीत, कारण अशा बॅगमधून विमान पळवे आपली हत्यारे ठेवीत असतात. आमच्या बाबतीतही ही काळजी घेतली गेली, ही मात्र विनोदी बाब वाटली. खरा विनोद तर पुढेच होता. विमान निकोसियाच्या विमानतळावर उतरण्यापूर्वी विमान सुंदरीने आपल्या नाजूक आवाजात ज्या सूचना दिल्या त्यामध्ये तिने आम्हाला आवर्जून सांगितले होते की तुमच्या हँडबॅग्स हातात घेऊन तयार व्हा. पण त्या आमच्याजवळ होत्याच कुठे? सगळीकडे त्यामुळे हास्याची चांगलीच खसखस पिकली. लेबनॉनमध्ये एक अजब गोष्ट ऐकली. हल्ली तेथे सरकारच नाही, परंतु राज्यकारभार मात्र चालू आहे. तेथील पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी मंत्र्यांनी 7 महिन्यांपूर्वीच राजीनामे दिलेत. प्रेसिडेंटने ते स्वीकारले नाहीत आणि मंत्रिमंडळाचे सभासद कचेरीत जात नाहीत. कोणत्याही कागदपत्रावर सह्या करत नाहीत. अशी मोठी विलक्षण परिस्थिती आहे. काल सायंकाळी 6:30 वाजता या शहरातील लेद्रा पॅलेस या हॉटेलमध्ये पोहोचलो. उत्तम व्यवस्था आहे. वेळातील अंतरामुळे सर्वच गोंधळ होत आहे, मात्र काल रात्री भरपूर झोप काढली, त्यामुळे आज जरा प्रसन्न वाटत आहे. सकाळी 2-3 तास मोटारीतून प्रवास करून 30-40 मैलांवर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील एक पुराणा जलदुर्ग पाहून आलो आहे. या बेटावर जी थोडीफार बरी शेती आहे ती बहुधा उत्तरेला असलेले डोंगर आणि समुद्र यांच्यामधील छोटेखानी पट्ट्यांमध्ये आहे.
उत्तर किनाऱ्यापासून तुर्कस्तान फक्त 40 मैल दूर आहे. सकाळच्या धुसर सूर्यप्रकाशात तुर्कस्तानच्या पर्वतराजीचे आकार अस्पष्ट का होईना दृष्टिमान होत होते. या बेटावर 6-6.5 लाख वस्ती आहे. त्यातील 18 ते 20% लोक तुर्क आहेत आणि इतर 80% लोक ग्रीक आहेत. त्यांचा परंपरागत लढा सुरू आहे. सबंध बेबनावाचे आहे. तुर्क बेटाची विभागणी मागत आहेत आणि जहाल ग्रीक येथून 500 मैल दूर असलेल्या ग्रीसमध्ये सामील होण्यासाठी आकांक्षा धरून आहे. हल्लीचे सरकार मात्र या दोन्ही मागण्या गैर आहेत असे मानणारे असून UNच्या शांती सैन्याच्या मदतीने आपली शांतता राखून आहे. या बेटावर 6-6.5 लाख वस्ती आहे. त्यातील 18 ते 20% तुर्क आहेत आणि इतर 80% लोक ग्रीक आहेत. त्यांचा परंपरागत लढा चालू आहे. संबंध बेबनावाचे आहेत. तुर्क बेटाची विभागणी मागत आहेत आणि जाहल ग्रीक येथून 500 मैल दूर असलेल्या ग्रीसमध्ये सामील होण्याची आकांक्षा धरून आहेत. हल्लीचे सरकार मात्र या दोन्ही मागण्या गैर आहेत असे मानणारे असून UNच्या शांती सैन्याच्या मदतीने शांतता राखून आहेत. सकाळी समुद्र किनाऱ्यावरून परत येताना तुर्क लोकांच्या विभागातून आम्ही परतलो. आमच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणाला, तुमच्या निशाणामुळे मी प्रथमच बऱ्याच वर्षांनी या विभागात येऊ शकलो. या छोट्या बेटावरील छोटी वस्ती मनाने अशी कडवट झाली आहे की एकमेकांच्या विभागात जाणे सुद्धा बंद आहे. दुपारी या राज्याच्या राष्ट्रपतीच्या राजवाड्यात जेवण झाले. फक्त भारताच्याच प्रतिनिधींना त्यांनी बोलावलं होतं. हे राष्ट्रपती पेशाने धर्मगुरू आहेत आणि ते नित्य आपल्या धर्मनिवासामध्ये राहतात. मात्र सरकारी कामासाठी या राजवाड्यात ते दररोज येतात. 1962 मध्ये मी दिल्लीला जाण्यापूर्वी ते मुंबईला राष्ट्रपती या नात्याने सरकारी पाहुणे म्हणून आले होते. त्याची जुनी आठवण त्यांनी काढली. माझे दिल्लीत जाण्याचे तेव्हा जाहीर झाले होते, त्याचीही आठवण त्यांनी काढली. उद्यापासून 2 दिवसांची परिषद सुरू होणार आहे. परिषदेचे कागदपत्र पाहण्यात आज बराच वेळ गेलाय, पण कोपनहेगनला पोहोचल्यानंतर मी पुढचे लिहितो. यशवंतराव. पॅरिस, 19 सप्टेंबर 1971. मुंबईहून निघाल्यानंतर बरोबर 16.5 तासांनी पॅरिसमध्ये पोहोचलो. इथे येईपर्यंत मी माझं घड्याळ भारतीय वेळेप्रमाणे ठेवलं होतं म्हणून लक्षात आलं. वाटेत बेरूत, रोम, फ्रँकफर्ट इथे थांबावं लागलं. फ्रँकफर्टमध्ये एअर इंडिया बदलून एअर फ्रान्समधून पॅरिसचा प्रवास केला. पॅरिसच्या विमानात बसताना ध्यानात आलं की आमच्या सामानांपैकी 2 बॅग बेपत्ता आहेत. त्या दिल्लीतच राहिल्या की एअर इंडियाच्या जम्बोमधनं लंडन, न्यूयॉर्कला गेल्या याचा काहीच अंदाज येत नव्हता. श्री माधव गोडबोले यांनी सर्व ठिकाणी निरोप ठेवून शोध करण्यास सांगितलं होतं, परंतु कोणत्या 2 बॅगा नाही आहेत याचा काहीच अंदाज येत नव्हता. माझ्या कपड्यांच्या 2ही बॅगा गेल्या असतील तर अंगावरचे कपडे आणि हातातील छोट्या बॅगेतील 1-2 शर्ट्स खेरीज माझ्याजवळ काहीच नव्हतं. नाही म्हटलं तरी काहीशी चिंता, काहीसा विनोद अशी संमिश्र भावना मनात येत गेली. पॅरिसमधला कालचा सर्व दिवस मुंबईहून निघताना घातलेल्या कपड्यातच घालवला. रात्री लक्षात आलं की माझी एक कपड्याची बॅग आहे, दुसरी बेपत्ता आहे, ज्यात सूट, शर्ट्स, पायमोजे, बूट, टोप्या, बनियन्स वगैरे वगैरे होतं. मी म्हटलं नाही सापडली तर शेरवानी आणि चुरीदारवर आपलं काम चालवून घेऊ. पण सुदैवाने सकाळी लंडन मार्गे दुसरी बॅग परत पॅरिसमध्ये पोहोचली. या सर्व हवाई सफरीमध्ये सामान सुरक्षित राहणं हे प्राण सुरक्षित राहण्या इतकंच महत्त्वाचं आणि सोयीचं आहे असं दिसतंय. इथपर्यंत प्रवास तर मजेत झाला. म्हणजे जम्बोमधनं पहिला प्रवास अगदी आगडबंब काम आहे. दुमजली इमारतीत बसल्यासारखं वाटतं. एअर इंडियाने हवेतील राजवाडा असं याचं वर्णन केलं आहे. सुखसोयी आणि इंटिरियर डेकोरेशन उत्तम. गोपी व कृष्ण लीलेच्या चित्रमालांनी सर्व काही सजवलेलं आहे. राजस्थानी रंगबेरंगी पेहरावातील एक देखणी हवाई सुंदरी राधेशी स्पर्धा करत होती असं म्हटलं तरी चालेल. मला एक नवी आणि आवडलेली गोष्ट म्हणजे आपल्याच जागेवर बसून आपल्याच कानामध्ये प्लग्स घालून भारतीय व पाश्चिमात्य संगीत ऐकण्याची सोय सर्व प्रवासभर आहे. मी निघालो त्या रात्री नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी याचा भरपूर आनंद लुटला. मी निघालो त्या रात्री झोप मात्र म्हणावी तशी नाही आली. 5-1 तास अधूनमधून जाग येत पडून होतो. रात्र असल्यामुळे बाहेर काही दिसत नव्हतं, तेव्हा पडून राहण्यातच शहाणपण होतं. उजाडल्यानंतर रोमपासून फ्रँकफर्टपर्यंतचा प्रवास मस्त झाला. अधूनमधून विस्तीर्ण समुद्र दिसत होता.
एकाएकी एल्बा बेट स्वच्छ आकाशामुळे मध्येच दृष्टीस पडलं आणि नेपोलियनचे शेवटचे खडतर दिवस मनापुढे येऊन गेले. नंतर मात्र आम्ही ढगांवर चढलो. पांढऱ्या शुभ्र ढगांनी आसमंत भरून गेला होता. त्यावरून आमचा राजवाडा तरंगत चालला होता. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी आमच्या विमानाची प्रतिछाया ढगावर फार सुरेख पडली. सप्तरंगी वर्तुळाकार आणि त्याच्यामध्ये माशाच्या आकाराची विमानाची पडछाया वेगानं अशी पुढे पुढे चालली होती. जणू काही भला मोठा देवमासा समुद्रातून वेगानं पाणी तोडीत तोडीत चालला होता. हे हृदयंगम दृश्य मी कितीतरी वेळ पाहत राहिलो. त्याच वेळी कानावर पडणारे पंडित रविशंकरांच्या मालकंसचे आलाप मन उल्लसित करत होते. थोडा वेळ का होईना यक्ष किन्नरांच्या भूमिकेत गेल्यासारखं वाटलं मला. ढग मोकळे झाले आणि खाली पुन्हा युरोपची भूमी दिसायला लागली. जिनिवा आणि आल्प्सच्या पर्वतराजी, बर्फाच्छादित शिखरं, विस्तीर्ण सरोवर आणि भोवतालची रेखीव हिरवीगार शेती, घनदाट आखीव बन, हे सर्व पाहत पाहत वेळ कधी गेला हे कळलं सुद्धा नाही. एकाएकी हवाई सुंदरीचा आवाज आला, पेटिया बांधिये, फॅसन युअर सीट बेल्ट्स. समोर तो बोट लखलखला आणि विमान फ्रँकफर्टच्या विमानतळाच्या दिशेनं उतरू लागलं. आता थोडं पॅरिस संदर्भात. अनेकांच्या मुखातनं, अनेक प्रवास वर्णनातनं आणि इतिहासाच्या ग्रंथातून पॅरिस संदर्भात ऐकलं होतं, वाचलं होतं. एक ऐतिहासिक आणि सुंदर शहर, युरोपीय संस्कृतीची एका अर्थानं राजधानी मानलं जाणारं हे शहर. खऱ्या अर्थानं मी अजून पाहिलंही नव्हतं. ही खंत नाही म्हटलं तरी कुठेतरी मनाला लागून गेली. शनिवार रविवार हे 2 दिवस मी या दृष्टीने बरेचसे कारणी लावले. अर्थात 2 दिवसात पाहणार तरी काय म्हणा. ज्या हॉटेलमध्ये मी उतरलो होतो, हॉटेल दे क्रिऑन, हे येथील प्रख्यात आणि अगदी पारंपरिक फ्रान्सच्या ढंगात चालणार आहे. पुढच्या महिन्यात इंदिराजी सुद्धा याच हॉटेलमध्ये उतरणार आहेत. अमेरिकेच्या आधुनिक हॉटेल्सची छाया इतर देशातील व आपल्या देशातील हॉटेल्सवर पडली आहे, परंतु येथील खोल्यांची आखणी, आतील फर्निचर, भिंतीवरील चित्रांची निवड संपूर्णतः वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे एक सांगितलं पाहिजे. या हॉटेलमध्ये चहा फार सुंदर देतात. काल मी इथली म्युझियम्स पाहिली. चित्रकलेचं स्वतंत्र म्युझियम आहे. फ्रान्समध्ये या प्रकाराची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. त्या क्षेत्रातील जगविख्यात चित्रकारांची चित्रं इथं आहेत. विशेषतः एक चित्र मला फार आवडली. एका कॅथेड्रलचं एकाच दिवशी एका विशिष्ट ठिकाणावरनं वेगवेगळ्या 5 वेळी जसा कलाकाराच्या मनावर परिणाम झाला तो यात चित्रित केला गेला. एकच वास्तू एका माणसाला कसकशी वेगळी भासते याचं कलापूर्ण दर्शन यात होतं. अनेक मनोवेधक चित्र इथे पाहिली. सर्व चित्र पाहून त्यांची सूक्ष्मता समजून घ्यायचं म्हटलं तर एक एक म्युझियम आठवडा पाहावं लागेल. दुसरं प्रसिद्ध म्युझियम लुव्र. यात जुन्या शिल्पांचा खच्चून भरणा आहे. अतिशय इतिहास प्रसिद्ध चित्र आहे तिथं. जगविख्यात मोनालिसा या म्युझियमचं प्रमुख आकर्षक चित्र आहे. तसंच प्रसिद्ध व्हीनसचा पुतळाही इथे आहे. संध्याकाळी पॅरिसच्या प्रसिद्ध सेन नदीच्या काठावरनं मोटारीतून चक्कर टाकली. ही नदी या शहराच्या रचनेचं आणि व्यक्तिमत्वाचं खरं केंद्र आहे. कला आणि इतिहास या नदीच्या दोन्ही काठांवर वसलाय असं म्हणायला काही हरकत नाही. पॅरिस हे मूलतः विद्येचं केंद्र म्हणून वसलं आणि तसंच ते वाढता वाढलं. मग त्यात राज्यक्रांत्या, साहित्य, कलाविकास यांच्या सोपस्कारांनी या शहराचं व्यक्तिमत्व अनेक शतकांनी घडवलेलं आहे. पॅरिसची जनता हे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व मोठ्या जागरूकतेनं राखतंय असं मला वाटतं. नवं वाढतं पॅरिस जे मी विमानाच्या आसपास पाहिलं ते आधुनिक अमेरिकन संपन्नतेची कृत्रिम नक्कल करतात यात शंका नाही. पण पॅरिसचं मुख्य केंद्र म्हणजे शतकानुशतकांच्या जुन्या इमारती, जुने चौक, जुनी शिल्पकामं, इतिहासाची साक्ष देत फ्रान्सचं वैशिष्ट्य ठेवून जसेच्या तसे आहेत. आज वर्सायचा राजवाडा आणि आसमंत पाहिला. 14व्या लुईच्या वेळी हा राजवाडा बांधला गेला. एका अर्थानं राज्यकर्त्या वर्गाची म्हणजे अमीर उमरावांची ती एक वेगळीच वसाहत होती. त्या राजवाड्याचे वैभव जे आहे ते डोळं दिपवण्यासारखं आहे. येथील मौल्यवान ऐतिहासिक फर्निचर, चित्रकलेचा आणि वैभव विलासाचा कळस इथे आपल्याला पाहायला मिळतो. 14व्या लुईच्या पराक्रमामुळे ते वाढलं आणि शोभलं सुद्धा. परंतु पुढे राज्यकर्ते जनतेपासून दूर झाले आणि राजवाड्याच्या आसमंतात विलासात रममाण झाले. तसे फ्रान्समध्ये राज्यक्रांतीची बीजं पेरली गेली. 16व्या लुईच्या वेळी क्रांतीच्या ज्वाळा या राजवाड्याच्या रोखानं आल्या. जनतेच्या रोषाचं ते लक्ष झालं होतं.
काळ बदललाय, फ्रान्स बदललाय. आज जवळजवळ 300 वर्षांनी हा राजवाडा लोकांच्या उत्सुकतेचं एक आकर्षण आहे. आज रविवार म्हणून मी दुपारी 3 वाजता तिथे गेलो. अक्षरशः हजारो माणसं रीघ करून उभी होती. परदेशातून आलेली तर होती, शिवाय पॅरिसच्या बाहेरून फ्रान्समधून आलेल्या लोकांची संख्याही फार होती. तरुण, स्त्री, पुरुष, वृद्ध, मुलं जुन्या फ्रान्सचं हे वैभव विस्फारित नेत्रांनी पाहत होते. राजवाड्याच्या अवतीभोवती विस्तीर्ण उद्यान आहेत. आपली दिल्लीची राष्ट्रपती भवनमधील मोगल गार्डन याच्या तुलनेत केवळ केविलवाणी वाटते. वर्सायमध्ये जवळजवळ 2-2.5 तास काढलेत आणि मग तिथून कलाकारांचं केंद्र पाहायला गेलो. शहराच्या मध्यभागी उंचवट्यावर एक प्रसिद्ध चर्च आहे. तिथून पॅरिसचा निदान अर्धाधिक भाग तरी दिसतो. या चर्चच्या शेजारी कलाकारांचं वैशिष्ट्यपूर्ण केंद्र आहे. बाजारच आहे म्हणणं. एका लहान चौकात चित्रकार आपली चित्र काढत उभे असतात. असंख्य स्त्री पुरुष ती पाहण्यासाठी त्यांच्या भोवताली हिंडत फिरत असतात. काहींची विक्री तिथे होते. जगातील अनेक चित्रकार मान्यता मिळावी म्हणून या बाजारात येऊन जातातच म्हणे. मी तासभर या बाजारात भटकत होतो. अगदी अगदी मन मोकळा. अशा अनौपचारिक आयुष्याचा आनंद आगळाच आहे असा अनुभव आला. आता बहामतनं लिहीन.